हिंदू संस्कृतीतील पवित्र श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने भक्तिभावपूर्ण कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले। खेडशी येथून या पायी कावड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली। भारताच्या विविध पवित्र नद्या आणि सरोवरांमधून संकलित करण्यात आलेले पवित्र जल कावडीत घेऊन भाविक या यात्रेत सहभागी झाले। पारंपरिक वेशभूषेत भक्तिमय वातावरणात आणि हर हर महादेवाच्या जयघोषात यात्रा पुढे मार्गस्थ झाली। या कावड यात्रेत महिला भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने कावड यात्रेला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। यात्रेदरम्यान भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। पवित्र जल घेऊन निघालेल्या भाविकांनी धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविले। यात्रेच्या आयोजनामुळे रत्नागिरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी सकल हिंदू समाजाचे बांधव शैलेश बेर्डे यांनी यात्रेची माहिती देताना भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि श्रावणातील या धार्मिक उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले। पहिल्या सोमवारी कावड यात्रेचे काय संकल्प आहे? सकल हिंदू समाज आणि मुरुदर समाज यांनी या कावड यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये शिवभक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे। काय महत्व आहे या कावड यात्रेला? या कावड यात्रेमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पुऱ्या होतात आणि याचा चांगला अनुभव या शिवभक्तांना आलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शिवभक्तांनी यामध्ये सामील व्हावं असं आवाहन सकल हिंदू समाज आणि मुरुदर समाजाने केलेलं आहे।